वातावरण बिघडले, चिंता वाढली। शेतकरी मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। तसेच आजच्या पेक्षाही जास्त उद्या राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील गावांना उद्याच्या दरम्यान मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर जाणून घेऊयात राज्यातील नेमके हे कोणते भाग असतील ज्या भागांमध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, उद्याच्या दरम्यान पाहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यामध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या रात्री आणि दुपारनंतर झालेला बघायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर एकंदरीत मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या तालुके आणि गावं सर्वांचा समावेश झाला। या सर्वत्र परिसरामध्ये उद्या मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। पावसाचा जोर वाढणार आहे। या भागांना आणि मराठवाड्यातील भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। इकडे कोकण पट्ट्यात पाहिले असता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। तर इकडे मुंबई, ठाणे, पालघर या भागात मात्र ढगाळ वातावरणासह आणि कोकणातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांच्या आत झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच या परिसरातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान दुपारपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र उद्या सायंकाळी आणि रात्री दरम्यान या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात विदर्भातील हवामान अंदाज। आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भामध्ये देखील उद्याच्या दरम्यान काही भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये बुलढाण्याचा भाग झाला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या परिसरात मोठा पाऊस होऊ शकतो। तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही परिसरात भाग बदलत झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर 7 तारखेपर्यंत महाराष्ट्रात हे अवकाळी पावसाचे वातावरण राहणार आहे। काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार आणि ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनी पुढील 2 ते 3 दिवस आपली व आपल्या पिकांची, गुराढोरांची काळजी घ्यावी। तर मित्रांनो, ही माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।